ज्यांचा माणूस म्हणून विकासच झाला नाही अशा अवस्थेत जगतात असा समाज म्हणजे ट्रायबल समाज. म्हणजे हे प्री डिसाइडेड, आधीच डिसाइड केलंय की हा समाज असाच आहे. आमचे जगण्याचेच प्रश्न अजून संपलेले नाहीयेत. आदिवासींची किंवा जनजातीची किंवा ट्रायबलची परिस्थिती बघून माणूस डोक्याला हात लावेल अशी परिस्थिती आहे, रडेल अशी परिस्थिती आहे. जे काही इथलं आहे तर सर्वांना एक समान मिळाला पाहिजे, सारखं मिळालं पाहिजे, जेणेकरून आदिवासी जे माणसं लोक आहेत, ट्राईब जे इथले आहेत, तेही इतरांच्या बरोबरीने स्वाभिमानाने खांद्याला खांदा लावून चालतील आणि या देशाच्या प्रगतीमध्ये तेवढाच हातभार लावतील. जागतिक मूळ निवासी दिवसाच्या शुभेच्छा नाही देणार, हा दिवस आहे म्हणून एकत्र या, विचार करा, समाजाची प्रगती करा, समाजाचे बल होईल आणि आपल्या हक्काचे रक्षण होईल असं काहीतरी करा, नाचू नका. जागतिक मूळ निवासी दिवस या विषयाला धरून मॅक्स महाराष्ट्र या चॅनलने परिसंवाद आयोजित केला आहे, जय जोहार या नावाने. आणि या परिसंवादाचा भाग म्हणून मला आमंत्रित करण्यात आल्याबद्दल मी सर्वप्रथम जय महाराष्ट्र या चॅनलला धन्यवाद देईल. आणि माझा जो आजचा विषय आहे त्याबद्दल मी बोलायला सुरुवात करेल. माझा आजचा जो विषय आहे तो मुळात म्हणजे आदिवासी ओळख, भूतकाळ, त्याला नेमकं काय पार्श्वभूमी आहे आणि आजचा आदिवासी ती ओळख आणि त्याच्याबद्दल त्याच्या अवतीभोवती झालेलं जे वलय आहे ते नेमकं काय आहे आणि का आहे याची एक चिकित्सक, तुम्ही जर म्हणाल की चिकित्सक अशी मांडणी करायचा मी प्रयत्न करेल. मुळात जे भारतात आपण आदिवासी म्हणतो त्यांना आदिवासी का म्हणतो तर ती एक लिस्ट आहे, स्केड्यूल लिस्ट आहे. आणि आपण कोणाला आदिवासी म्हणतो तर असे लोक ज्यांना अनुसूची 1950, 56 आणि नंतर लोकूर कमिशन आहे त्याच्या शिफारसीनुसार जे काही बदल करण्यात आले त्यानुसार जे यादीत आहेत त्यांना आपण अनुसूचित जनजाती किंवा स्केड्यूल ट्राईब म्हणतो. पण ही स्केड्यूल ट्राईब म्हणत असताना मुळात स्केड्यूल ट्राईब आणि आदिवासी हे समानार्थी शब्द आहेत का, आणि आहेत तर का, किंवा नाही तर का नाही. आणि मुळात जेव्हा आपण आदिवासी म्हणतो तर ही ओळख नेमकी काय आहे याची एकंदरीत माझी मांडणी असेल. मुळात जी आजची यादी आदिवासींची आहे किंवा अनुसूचित जातीची यादी आहे त्याला एक कॉलोनियल पार्श्वभूमी आहे. कॉलोनियल पार्श्वभूमी यासाठी की जगभरात जिथं जिथं ब्रिटिशांनी राज्य केलं, जिथं जिथं ब्रिटिशांनी शासन केलं तिथल्या समाजाचा त्यांनी अभ्यास केला. पण तो अभ्यास करताना तो काही फ्री माइंडने न होता झाला, म्हणजे तो नेहमीच युरोसेंट्रिक होता. युरोसेंट्रिक म्हणजे असं की त्यांना सांगायचं आहे की जगाची उत्पत्ती किंवा मानवाची उत्क्रांती ही वेस्टमधनं झाली आहे. मग वेस्टमधनं झाली आहे म्हणजे अर्थात काय की जे वेस्टमध्ये राहत नाही, जे दिसायला गोरे नाही, जे इंग्रजी बोलत नाही, ते जगभरातले लोक कसे तर अतिशय मागासलेले, अतिशय मागासलेले. मग असं करत असताना जिथं जिथं त्यांनी कोलोनाइज केलं, ज्या ज्या देशांना कोलोनाइज केलं तिथं त्यांनी असं ठरवलं की तिथल्या समाज व्यवस्थेचा अभ्यास करावा. आणि असा अभ्यास करत असताना जेव्हा भारतासारख्या देशाचा विषय आला तेव्हा त्यांनी भारतीय समाज, जो समग्र भारतीय समाज आहे, जो आपण असंही म्हणतो की भारताचा समाज हा विविधतेने नटलेला आहे, त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांचे बोलणं चालणं, खाद्य संस्कृती, पेहराव हे सारं वेगळं आहे, नाही का. मग असं करत असताना त्यांनी एकंदरीत दोन प्रकारची विभागणी केली की त्यांना असं सांगायचं होतं की इथं दोन प्रकारची लोक आहेत, एक ट्रायबल आणि एक नॉन ट्रायबल. तर ट्रायबल म्हणजेच कोण
की असा समूह जो अजून समाज म्हणून विकसित झालेला नाहीये. म्हणजेच काय की जे काही प्रिमिटिव्ह आहेत, मागासलेले आहेत, मानवी उत्क्रांतीच्या पूर्व टप्प्यावरती आहेत ते. म्हणजेच काय की इतर जो प्रगत समाज आहे त्यांच्यासारखे ते नाही आहेत. मग असं करत असताना मग हा समाज नेमका काय आहे हे अभ्यास करण्यासाठी त्यांची काही तत्व आहेत. जगभरात ते कसं की ट्राईब कोणाला म्हणावे तर ट्राईब म्हणण्यासाठी एक अभ्यास पद्धती होता त्यांच्या. आणि त्या अभ्यास पद्धतीत ते म्हणायची की की जे आपल्या कुळात विश्वास ठेवतात, म्हणजे ज्यांचा अभ्यास आपण क्लॅन थ्रू करू शकतो आणि त्यांची वंशावळ आपल्याला सहज सोपी ट्रेस करता येईल, असा जो समाज आहे तो म्हणजे ट्राईब. मग असं का म्हणायचे त्यांना? कारण त्यांना म्हणायचे हा तो समाजच नाहीये. हा काय आहे? समाजच नाहीये. तर हा मुळात ग्रुपमध्ये राहणारा समाज आहे. यांचं समाज म्हणून विकसित झालं नाही, म्हणजे कुळ पद्धतीत राहतात हे. आणि त्यामुळं यांची कुळं कुठपर्यंत आली, कुठून आली हे आपल्याला सहज लक्षात येईल असं ठरवून, म्हणजे आधीच ठरवून इथल्या समाज व्यवस्थेची एक मांडणी करून अभ्यास करायचा एक त्यांचा प्रयत्न झाला. आणि त्याचा प्रयत्न करत असताना प्री अजम्पशन हे होते की ह्या जो समाज हा काय आहे, प्रिमिटिव्ह आहे, मागास आहे, म्हणून तो ट्रायबल आहे. म्हणजे मुळात ट्रायबल जेव्हा आपण या शब्दाजवळ येतो, ट्रायबल हा शब्द चांगला आहे का तर नाही. तर मुळात जशी या शब्दाची मुळं जरी आपण म्हणू की रोमन जी व्यवस्था होती त्याच्यात 3 वर्ण होते, म्हणजे समाजाचे 3 घटक होते. त्याच्यातला तिसरा घटक जो पॉलिटिकल घटक होता, त्यासाठी ट्रायबस हा शब्द वापरण्यात आला. पण तो शब्द आणि आजचा ट्रायबल शब्द याच्यात खूप जास्त फरक आहे. कारण हा जो शब्द आहे हा ट्रान्झिट झाला आहे आणि त्यासोबत वेगवेगळी त्याला अर्थ आली आहे. आणि मग जेव्हा ब्रिटिशांनी हा शब्द वापरात घेतला, तर हा शब्द कशासाठी वापरात घेतला? तर अशी समाज व्यवस्था किंवा अशी माणसं जी आजही अतिशय मागास, रानटी अवस्थेत, म्हणजे ज्यांचा माणूस म्हणून विकासच झाला नाही, अशा अवस्थेत जगतात, असा समाज म्हणजे ट्रायबल समाज. म्हणजे हे प्री डिसाइडेड, आधीच डिसाईड केलंय की हा समाज असाच आहे. आणि त्यानुसार मग त्यांनी वेगवेगळ्या अभ्यास पद्धती विकसित केल्या. आपण ज्याला सोशिओलॉजी म्हणतो, जिओएंथ्रोग्राफी म्हणतो किंवा एथनोग्राफी म्हणतो, ह्या साऱ्या विद्याशाखा आहेत. मुळात ह्या विद्याशाखा कोलोनाइज किंवा कोलोनियल ब्रेनने निर्माण झाल्या. आणि त्यानुसार त्यांनी भारतीय समाज पद्धतीचा अभ्यास करताना काही समाज निवडले. आणि का निवडले? तर त्यांना असं सिद्ध करायचं होतं की भारतातला काही समूह आहे किंवा काही सामाजिक घटक आहे, काही म्हणजे एक नाही, तर खूप सारे असे छोटे छोटे समाज घटक आहेत, ते आजही माणूस म्हणून उत्क्रांती त्यांची झाली नाही, समाज म्हणून उत्क्रांती झाली नाही. ते प्रिमिटिव्ह आहेत, रानटी आहेत, ते अजूनही समाजाशी मिक्स झाले नाही आहे, म्हणून ते काय आहेत तर ते ट्रायबल आहेत. आणि जेव्हा अशा त्यांच्या अभ्यासातनं त्यांचं कॉन्क्लुजन असं होतं की दीज आर ट्रायबल्स. म्हणजे दीज आर ट्रायबल्स म्हणजे कोण? की हे इतर समाज आहे त्यापेक्षा वेगळे आहेत. इतर समाज आहे त्याच्यापेक्षा काय आहे, वेगळे. का तर इतर समाज राहतो समाजात, जाती व्यवस्थेत राहतो, समाज व्यवस्थेत राहतो. तो समाज म्हणून विकसित झाला आहे, आदिवासी अजून विकसित झाला नाही, असं ब्रिटिशांची मांडणी होती. आणि त्यामुळं जर आजचा आपण जो अनुसूचित जनजाती असा जो एक समूह म्हणतो किंवा ग्रुप ऑफ पीपल म्हणतो, किंवा आज म्हणू ग्रुप ऑफ ट्राईब म्हणू, की याला जी पार्श्वभूमी आहे तर ही अशी आहे की ती चांगली नाही. की ब्रिटिशांनी जरी आज आपण अनुसूचित जनजाती म्हणतो किंवा शेड्यूल ट्राईब म्हणतो, ही जी यादी मुळात आली कुठून? तर ही यादी आली ब्रिटिशांच्या अभ्यासातनं. ते अँथ्रोपॉलॉजिकल सर्वेज झाले, एथनोग्राफिकल सर्वेज झाले, जिओएथनोग्राफिकल सर्वेज झाले, त्यांच्या अभ्यासातनं त्यांनी डिक्लेअर केलेले ट्राईब्समध्ये आजचे अनुसूचित जनजाती. मग त्याला बॅकग्राऊंड काय होतं आपल्याला माहिती आहे. त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यातनं जनगणनेत त्यांनी मांडणी केली. आणि आजची जी अनुसूचित जनजातीची यादी आहे त्याला मूळ कुठं आहे तर 1931ची जनगणना.
त्याच्यात आपल्याला एबोरिजिनल ट्राईब्स असं म्हणून मांडणी करण्यात आली होती आणि त्याचे काही क्रायटेरियाज दिले होते. त्यानुसार त्यांनी काही समाजांचा अभ्यास केलेला. पुढं एक कायदा आला 1935ला, ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 म्हटलं जातं. आणि त्या कायद्यात स्केड्यूल एरियाज आणि पार्शियली स्केड्यूल एरियाज असे 2 शब्द वापरण्यात आले. म्हणजे असा समाज जो स्केड्यूल एरियामध्ये राहतो. स्केड्यूल एरिया म्हणजेच काय, तर असा एरिया जो प्रोटेक्टेड आहे, म्हणजे शासनाने ज्याला स्केड्यूल एरिया, ज्याला तुम्हाला माहिती असेल की संतान परगणा संतानांची मुवमेंट झाल्यानंतर ब्रिटिश शासनाने अनुसूचित असे क्षेत्र डिक्लेअर केले होते 1854-55ला. आणि तसे क्षेत्रात राहणारे लोक म्हणजे ट्रायबल अशी एकंदरीत मांडणी आली. आणि तीच मांडणी होऊन पुढं आपल्याला 1950चं स्केड्यूल आहे किंवा त्याच्यात आपण मॉडिफिकेशन केले 1956, तशात ती यादी तिला आपण ठोकळ मानाने म्हणतो की हे म्हणजेच अनुसूचित जनजाती किंवा स्केड्यूल ट्राईब. आता मुद्दा हा आहे की त्यांना आदिवासी म्हणावं की नाही. तर आज देशात जे डिबेट आहे की नाही, आम्ही भारतात राहणारे सर्वच आदिवासी आहोत किंवा मूळ निवासी आहोत, आणि मग एखादा समूह एखादा गट स्वतःला आदिवासी का म्हणवून घेतो, असं जर मांडणी होत असेल तर मुळात ही मांडणीपेक्षा मला काय महत्त्वाचं वाटतं की नेमका हा दिवस कशासाठी साजरा केला जातो. तर हा मुळात साजरा केला जातो हा शब्द म्हणणंच चुकीचं आहे, यासाठी की हा दिवस काही साजरा करण्याचा दिवस नाही आहे. की या दिवसात काय झालं पाहिजे की युनोने 1994ला असं डिक्लेअर केलं की जगभरातल्या जे ट्राईब्स आहेत त्यांच्यावरती जगभरात ॲट्रॉसिटी झाल्या आहेत आणि त्यांना वाचवलं पाहिजे, त्यांच्या ह्युमन राईट्स आहेत त्याचे रक्षण केलं गेलं पाहिजे. आणि तसं करत असताना जिथं जिथं ट्राईब्स राहतात मग त्यांचे जी काही प्रश्न आहेत, सर्वायवल इश्यू आहेत, त्यांचं आपण एक थीम बनवूया आणि दरवर्षी ती थीम डिक्लेअर करूया. त्या निमित्ताने बुद्धिजीवी, शासन, व्यवस्था आणि समाज सारे घटक एकत्रित येऊन त्याच्यावरती विचार करतील की अरे हा जो समाज आहे हा अतिशय मागास का आहे किंवा अतिशय गरिबीत का जगतो आहे, यांचे सर्वायवल इश्यूज का आहे, यांचे शिक्षणाचे, भाषेचे किंवा जेंडर इश्यूज आहे, कल्चरल इश्यूज आहे, ॲट्रॉसिटी, एवढे सारे प्रश्न का आहे. तर आपण दरवर्षी एक असा विषय निवडावा जेणेकरून तो विषय डिक्लेअर केला गेल्यावर जगभरातले लोक या विषयावरती अभ्यास करतील, चर्चा घडवून आणतील आणि त्या चर्चेतनं त्यांना काहीतरी उत्तर मिळेल आणि त्या उत्तरातनं आपण या समाजाला माणूस म्हणून जगण्यासाठी मदत करूया. या दृष्टिकोनातनं 1994 जागतिक मूळ निवासी दिवस असं म्हणून साजरा करण्यात आला, म्हणजे डिक्लेअर करण्यात आला. आता भारतात साजरा करण्यासारखं आहे का 9 ऑगस्ट, मला सांगायचे नाही. भारतात हा दिवस साजरा करूया असं आहे का, तर मुळातच नाही, कारण हा दिवस साजरा करायचाच नाहीये. मग नेमकं केलं काय पाहिजे, म्हणजे आम्हाला, म्हणजे माझ्यासाठी एक, मी प्राध्यापक किंवा बुद्धिजीवी असल्यामुळं या दृष्टिकोनात मला वाईट हे वाटतं की आम्हाला युनोने कुठली थीम डिक्लेअर केली आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय करतो, थीम कुठलीही असू द्या आम्ही नाचणार. म्हणजे एकीकडे आपण म्हणायचं की आदिवासी विल नॉट डान्स, की आदिवासी हा तुमच्या एंटरटेनमेंटसाठी नाचणार नाहीये असं एकीकडे म्हणायचं, आणि शहरात रॅल्या काढून डीजे वाजवून नाचायचं. आणि तिथं नाचत असताना काय दर्शन घडवायचं, तर असं आपण म्हटलं जातं की आदिवासी संस्कृती आपण दर्शन घडवतो. मुळात ते तरी आपण करतो आहोत का, तर मला म्हणायचं तेही त्याचं उत्तरही नकारार्थीच आहे. कारण कल्याणसारख्या ठिकाणी जे आपण म्हणतो की मुंबईच्या अतिशय जवळ असलेलं ठिकाण आहे, तिथं आमची रॅली निघते आणि रॅलीमध्ये मी बघितलं की बरेचशा जमाती आहेत ते पानं लावून नाचतात. म्हणजे हे पानं लावून नाचणं ही आदिवासी संस्कृती आहे असं जर तुम्ही जगाला मांडत असाल तर हे चुकीचं आहे. म्हणजे आपण संस्कृतीच्या नावावरती नाचणं किंवा असं काहीतरी बिभत्स मांडणं किंवा मांडणी करणं हे आपलीच इमेज सार्वजनिकरित्या डॅमेज करण्यासारखं आहे. मुळात मुद्दा हाच नाही की आपण नाचावं. जर आपण किंवा एवढा जर जनजातीय समाज किंवा ट्रायबल समाज भारतात राहत असेल आणि त्यांचे सर्वायवल इश्यू आजही संपले नसेल, कारण आपल्याला माहिती आपण शहरात आहोत म्हणून पैसे गोळा करून डीजे करून नाचून घेतो, पण
आपण इथपर्यंत कुठून आलो, आपली रूट कुठं आहे, आपली मुळं कुठं आहे, तर तिथं जर आपण जाल तर तिथं आपली जी परिस्थिती आहे अतिशय भयावह आहे. तुम्ही जर म्हणजे सांख्यिकी डिपार्टमेंटचा डेटा बघा किंवा जनगणना 1911ची चा डेटा बघा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे 2019-20चा डेटा बघा. त्याच्यात तुम्ही बघाल की भारतात जे आदिवासी आहे, जे जनगणना 2011 नुसार जर तुम्ही सांगाल तर त्यांचा एनरोलमेंट रेशिओ जो आहे तो 61% आहे. म्हणजे काय, 40% मुलं शाळेतच जात नाही जन्माला आलेले, आणि त्यांच्यातले जे पास होतात ते पुढं जाऊन जवळजवळ म्हणजे 30%पेक्षा जास्त मुलं 11वीलाच ॲडमिशन घेत नाही, कारण अशी भयानक परिस्थिती आहे. आपण मॉर्टॅलिटी रेट जर बघितला तर मला वाटतं 2010-11च्या आसपास तो हजाराच्या मागे मला वाटतं 56 काय 60च्या आसपास मुलं मरतात, दगावतात, म्हणजे जन्माला आलेली मुलं दगावतात. आणि जो मॉर्टॅलिटी रेट आहे तो हजारामधनं 90च्या आसपास मुलं मरतात 5 वर्षाच्या आत. एवढी भयानक परिस्थिती आहे. आरोग्याचे प्रश्न आमचे अतिशय वाईट आहे, शिक्षणाचे प्रश्न वाईट आहे, रोजगाराचे प्रश्न वाईट आहे, सर्वायवल इश्यूज खूप आहे. आम्ही भाषासारखं जे म्हणतो, आता आपण भाषा जेव्हा म्हणत असतो, आमच्या भाषा आमचेच मुलं शहरात बोलत नाही, म्हणजे भाषेचे सर्वायवलचे इश्यू आहेत. म्हणजे इतकी भयावह परिस्थिती आहे. जेव्हा आपण माणूस म्हणून ज्याला वेगवेगळे सामाजिक अंग जर आदिवासींचे बघितले किंवा जनजातींचे बघितले किंवा शेड्यूल ट्राईबचे बघितले तर कुठंच हे चांगली परिस्थिती आहे असं दिसत नाही. म्हणजेच काय की आदिवासींची किंवा जनजातीची किंवा ट्रायबलची परिस्थिती बघून माणूस डोक्याला हात लावेल अशी परिस्थिती आहे, रडेल अशी परिस्थिती आहे. आणि जर एखादा समूह किंवा एखादा घटक एका विशिष्ट दिवसाला एकत्र येऊन नाचत असेल तर मला वाटतं की त्याच्यातल्या अर्ध्या लोकांना तरी दुसऱ्या दिवशीची चिंता जरूर असेल की उद्याचा प्रश्न काय, उद्याच्या पोटाचा प्रश्न काय. म्हणजे आमचे जेव्हा पोटाचेच प्रश्न अजून संपलेले नाही आहेत, आमचे जे बेसिक राईट्स आहेत, जे जगण्याच्या मूळ गरजा आहेत त्याच अजून पूर्ण होत नाही, असं असताना जागतिक स्तरावरती ट्रायबल्ससाठी एखादा दिवस आहे जो कशासाठी आहे, ॲटलिस्ट त्या दिवसाला तरी समाजाने, शासनाने, व्यवस्थेने किंवा इंटेलेक्च्युअल्सने बसून विचार करावा की अरे असे असे प्रश्न आहेत, याच्यावरती उत्तरं शोधा. असं अपेक्षित असताना आपणच त्याची उत्तरं शोधायला बसण्यापेक्षा त्याचा उत्सव मनवणं हे मला तरी योग्य वाटत नाही. तो दिवस आपण ऑब्झर्व केला पाहिजे, करायला हवा. पण का म्हणून तर आपल्याच बांधवांच्या, आपल्याच लोकांचा वेगवेगळी हक्क आहेत, त्याचं आपण रक्षण करायला पुढे आलं पाहिजे. दरवर्षी एक थीम असते ज्याच्यात आपला खूप गहन असा प्रश्न मांडला जातो. जगभरात कॉन्फरन्सेस होतात. कासाठी? नाचण्यासाठी नव्हे, तर त्या दिवसासाठी आदिवासींचे प्रश्न सोडवले जावेत म्हणून. पण आम्हाला तेच फरक पडत नाही. आमच्यात जे रॅलीला येतात किंवा सोबत येतात त्याच्यापैकी 80-90% लोकांना तर थीम माहीतच नसते किंवा थीमशी घेणं देणंच नाही आहे. तर त्यामुळं मला जागतिक आदिवासी दिवस या निमित्ताने असं सांगायचं आहे की आपण नेमके आदिवासी आहोत का. आणि तुम्ही हो म्हणत असाल तर मला मुद्दा हा आहे की आज जरी आपण नाचण्यासाठी किंवा आदिवासी अस्मिता या नावाने एकत्रित येत असलो तरी आदिवासी या शब्दाबद्दल की जी सामाजिक ओळख आहे, ती ट्राईब म्हणून जी ओळख आहे ते नेगेटिव्ह आहे, खूपच नेगेटिव्ह आहे. नेगेटिव्ह यासाठी आहे कारण ब्रिटिशांनी जो अभ्यास केला, ब्रिटिशांनी जी इमेज पोर्ट्रे केली, ब्रिटिशांची जितकं आता तुम्ही जर बघाल की जितके सर्वे झाले, जितक्या स्टडीज आले, सर्वांमध्ये मांडणी अशीच आहे की हे अतिशय प्रिमिटिव्ह आहे. आता तुम्ही जर म्हणाल, आमच्यातले बरेचसे लोक म्हणतात की आम्ही प्रिमिटिव्ह आहोत, पण प्रिमिटिव्ह आहोत याचा अर्थ पॉझिटिव्ह आहे का? प्रिमिटिव्ह असणं हे म्हणजे अतिशय नेगेटिव्ह असणं आहे. प्रिमिटिव्ह असणं म्हणजेच काय? प्रिमिटिव्ह असणं म्हणजे आदिम असणं. आदिमचा अर्थ काय होतो? आदिम म्हणजे आदिवासी नव्हे. आदिम म्हणजे माणसाच्या उत्क्रांतीची आधीची अवस्था असणारा माणूस म्हणजे आदिम. म्हणजे आपण स्वतःला मानव म्हणून घेत नाही आहोत का? त्यामुळं आपण जेव्हा ओळख म्हणतो
ओळख म्हणतो. आता आदिवासी या शब्दाला कॉन्स्टिट्यूशनल कुठलाच आधार नाही आहे, म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण नाही आहे. जे आपलं आर्टिकल आहे 366 किंवा 342, इथं कुठंच आदिवासीला डिफाईन केलेलं नाही आहे. आणि पुढं एकंदरीत आपण जे कमिशन आलं, लोकूर कमिशन, त्यांनी जे क्रायटेरिया मांडलेत की 4-5 इंडिकेटर्स आहेत. कोण आदिवासी, तर प्रिमिटिव्ह टेट्स आहे, तो जगापासून लांब राहतो, शायनेस आहे, जे काही क्रायटेरिया आहेत. आणि हे जर आपण खरोखर अप्लाय करायचा प्रयत्न केला तर आज जे लिस्टमध्ये आहे त्याच्यातले बरेचसे ट्राईब्स आहेत ते क्वालिफायही करणार नाही, अशी अवस्था आहे. आणि त्यामुळं ट्राईब म्हणजेच आदिवासी का, किंवा आदिवासी म्हणजेच जमाती का, किंवा जमाती म्हणजेच आदिवासी का, हे जे मुद्दा आहे, यापेक्षा माझ्यासाठी मुद्दा महत्त्वाचा काय आहे की तुम्ही आदिवासींना इथले मूळ रहिवासी मानत असाल किंवा नका मानत असू, किंवा ते जनजाती आहे, वनवासी आहे, ट्रायबल आहे, ह्या साऱ्या गोष्टींच्या पुढं जाऊन मी मांडेल. ह्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या यासाठी नाही आहे कारण आमचे जगण्याचेच प्रश्न अजून संपलेले नाही आहेत, आमचे बेसिक प्रश्नच अजून संपलेले नाही आहेत. आजही आम्ही एका टायमाचा, एका वेळेच्या जेवणाची आम्हाला भ्रांत पडलेली नाही आहे. त्याच्यासाठीच आम्ही सर्वायवल इश्यू करतो, त्याच्यासाठी आम्ही स्ट्रगल करतो. बघा, आदिवासींचे कधीच मोर्चे निघत नाही. का मोर्चे निघत नाही? कारण शासनालाही माहिती असतं की यांची काही पोटं उपाशी आहे, उपाशी पोटाने कुठलाच मोर्चा होत नाही. आणि मोर्चावरती 2 दिवस आले की तिसऱ्या दिवशी आदिवासीला रोजगारसाठी जावं लागते, शासनालाही माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे कोण आदिवासी, कोण नाही, कोण कोण आहे, या साऱ्या गोष्टींपेक्षा भारतातली एकूण समाज व्यवस्था आहे, त्या समाज व्यवस्थेमध्ये सर्वात मागे राहिलेला जो समाज आहे, ज्याची अवस्था अतिशय बिकट, अतिशय वाईट, अतिशय म्हणजे डोक्याला हात लावण्यासारखी आहे, असा जो समाज आहे, त्या समाजावरती आजच्या दिवसानिमित्ताने का ना हो, फक्त आदिवासी किंवा इथल्या ट्रायबल लोकांनीच नाही तर शासनाने, व्यवस्थेने, बुद्धिजीवींनी, ज्या काही समाज व्यवस्था आहे त्या सर्वांनी आदिवासींना माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. त्यांना त्यांच्या शिक्षणात बदल झाले पाहिजे, त्यांच्या आरोग्यात बदल झाले पाहिजे, त्यांचे सांस्कृतिक रक्षण झालं पाहिजे, त्यांचे भाषिक रक्षण झालं पाहिजे. या दृष्टिकोनातनं सर्वांनी एकत्र येऊन चर्चा घडवून आणली पाहिजे. फक्त चर्चा घडवून आणणं महत्त्वाचं नाही आहे, कारण आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे की आदिवासी हा फक्त अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे तो पुस्तकातनं अभ्यास केला जातो, तो रिसर्चमधनं अभ्यास केला जातो, तो लॅबोरेटरीतनं अभ्यास केला जातो, पण तो फक्त अभ्यासापुरता, फाईलपुरताच मर्यादित न राहता या दिवसाला का न होईना सर्वांनी एकत्र मिळून आदिवासींना किंवा इथल्या जनजातींना, इथल्या ट्राईब्सला इतर समाजासोबत साथीने, बरोबरीने उभं राहता येईल, त्यांच्यासारखं स्वाभिमानाने जगता येईल, त्यांच्यासारखे त्यांच्या वेगवेगळ्या ज्या सामाजिक पैलू आहे त्या विकसित झाल्या पाहिजे. या दृष्टिकोनातनं आपण सर्वांनी या निमित्ताने एकत्र येऊन प्रयत्न करायला हवं, असं मी फक्त माझ्या समाजाला नाही तर इतरांनाही अपील करेल की या दिवसाला एक सांस्कृतिक दिवस असं न बघता आदिवासींच्या किंवा ट्रायबलच्या, फक्त भारतातल्याच किंवा जगभरातल्याच नाही तर सर्व ट्रायबल लोक आहेत भारतातले. आपण ज्यांना ट्राईब, आदिवासी म्हणा न म्हणा, पण ज्यांना तुम्ही ट्राईब म्हणतात, ज्यांना तुम्ही जमाती म्हणतात, म्हणजे मुळात जेव्हा आपण जमाती शब्दाचा अर्थ म्हणतो ना की जमात हा शब्द काय पॉझिटिव्ह नाही आहे. मुळात जमात हा शब्द आला कुठून, तर उर्दू भाषेतनं. जमात म्हणजे कोण? एक समूह. म्हणजे मुळात हा नमाज पठण करणारा समूह यासाठी वापरला गेला. पण नंतर जरी आपण जमात म्हणजे समूह हा शब्द जरी अर्थशः घेतला तर त्याचा अर्थच हा होतो की हा समाज नाही आहे, हा माणूस नाही आहे, तर हा काय एक आहे, समूह आहे, लोकांचा गट आहे, ग्रुप आहे, म्हणून तो जमात आहे. ही आजही आपली ओळख आहे. त्यामुळे ट्रायबल ओळख असणं किंवा जमात ओळख असणं किंवा आदिवासी ओळख असणं, जेव्हा आदिवासी ओळख आपण म्हणतो तीही आज आपण आदिवासी या शब्दाबद्दल आपुलकी असते, अस्मिता असते, प्रेम असते, पण मुळात हा शब्द जेव्हा आपण याच्या इन्सेप्शनला जाऊ तर हा शब्द शिवी म्हणून वापरला गेला.
म्हणजे आदिवासी म्हणजे अरे तो आदिवासी म्हणजे माणूस म्हणून जो विकसितच झाला नाही, त्यासाठी वापरला गेलेला शब्द आहे. त्यामुळे जितक्या काही आपल्या आयडेंटिटी आहेत, आयडेंटिटी क्रायसिस आहेत किंवा त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या मांडण्या आहेत, त्याच्याही पेक्षा किंवा त्या मांडण्यासोबत त्या शब्दांसोबत ज्या येणाऱ्या आयडेंटिटीज आहे त्याच्या पलीकडं जाऊन भारतातल्या जितक्या लिस्टेड आता 705 किंवा त्यापेक्षा जास्त ट्राईब्स आहेत एनलिस्टेड, त्या सर्व ट्राईबच्या वेगवेगळ्या सामाजिक मानवी अंगांचा फक्त विचार न करता त्यांचं रक्षण झालं पाहिजे, आदिवासींचं माणूस म्हणून प्रगती झाली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, आज मी या दिवशी मागणी करेल की त्यांना समाज म्हणून बघितलं गेलं पाहिजे, जमात म्हणून नाही, ट्रायबल म्हणून नाही, समूह म्हणून नाही. तर तो आदिवासी हाही एक समाज आहे, त्यांची समाज व्यवस्था आहे, त्यांचीही स्वतःची संस्कृती आहे. मुळात भारतात प्रत्येकाची स्वतःची संस्कृती आहे. मुळात भारत जो बनलेला आहे हा वेगवेगळ्या संस्कृतींनी आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की आदिवासींचेच क्लॅन आणि लेनिएजेसच्या स्टडी झालं पाहिजे असं नाही आहे. आम्ही कुठलाही समाज असो, तो म्हणजे सुवर्ण समाज असो, कुठलाही समाज भारतातला असो, तो प्रत्येक समाज हा रोटी बेटी व्यवहार करत असताना क्लॅन आणि लेनिएज ह्याच गोष्टी कन्सिडर करतो. आजही आमच्यात फक्त एंडोगमी आहे, एक्झोगमी आजही भारतात अस्तित्वात नाही आहे. म्हणजे आम्ही रोटी बेटी कोणातच करत नाही, फक्त आदिवासी नाही तर कोणीच करत नाही. त्यामुळं सर्व जो काही समाज आहे भारतातले जितके समाज आहे, जितके समाज समूह आहेत, ते सर्व एकमेकांपासून वेगळे आहेत. आणि मला एक शेवटचं सांगायचं आहे, ट्रायबल आदिवासी किंवा जनजाती ह्या ज्या आयडेंटिटी आहेत मुळात ह्या कलेक्टिव्ह आयडेंटिटी आहेत. आणि जेव्हा तुम्ही कलेक्टिव्ह आयडेंटिटीने एक वेगवेगळा म्हणजे समूह जो हेट्रोजिनियस आहे, ज्याला तुम्ही काय म्हणाल की एकसारखा नाहीच आहे. आता भारतात आपण म्हणतो 705 ट्रायबल्स आहेत, 705 आहेत का? नाही. तर प्रत्येक 705 मेन ट्राईबमध्ये आपण खूप साऱ्या सब ट्राईब्स आपण लिस्टमध्ये बघतो. मग ह्या साऱ्या काय आहेत? सर्व वेगवेगळ्या आहेत, हेट्रोजिनियस आहेत. मग ते एक आहेत का? नाही, ते समान नाही आहे, ते एक नाही आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्नही एक नाही आहे, त्यांच्या व्यवस्थाही एक नाही आहे, त्यांच्या संस्कृत्याही एक नाही आहे. तर हे लक्षात घेऊन मला वाटतं की प्रत्येक समाजाची इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आपण रेकग्नाइज केली पाहिजे. इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी यासाठी महत्त्वाची आहे, जेव्हा आपण एखाद्या समाजाला इंडिव्हिज्युअल बघतो. उदाहरणार्थ मी पावरा समाजातून येतो, जेव्हा तुम्ही मला आदिवासी नव्हे तर पावरा म्हणून बघाल तर तुम्हाला पावरा लोकांची वेगळी संस्कृती दिसेल, त्यांचा पेहराव वेगळा दिसेल, त्यांची खाद्य संस्कृती वेगळी दिसेल, त्यांची लग्न पद्धती वेगळी दिसेल, त्यांचं जे काही आस्था आहे, ज्या पूजा पद्धती आहेत ते वेगळ्या दिसतील. त्या कधी दिसतील? जेव्हा तुम्ही कलेक्टिव्ह आयडेंटिटीने सगळे सारखे हा ॲटिट्यूड बघून न बघता प्रत्येक इथला समाज आहे तो वेगळा आहे, त्यांची प्रश्न वेगळे आहे, हे गृहीत धरून इंडिव्हिज्युअल लेवलला सर्वांना बघून त्यांचं रक्षण करून अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे की आपण भारतीय ही जो ओळख आहे ती कुठल्याही ओळखीपेक्षा मोठी आहे. तर ती भारतीय ओळख जपून आपण भारतीय फक्त ओळख जपून नाही तर तो कुठल्याही समाजाचा असो त्याला सारखेच हक्क मिळाले पाहिजे, तो सारखाच माणूस म्हणून विकसित झाला पाहिजे. इथल्या ज्या व्यवस्था आहेत, इथली जी संसाधनं आहेत, इथले जे रिसोर्सेस आहेत, इथलं जे शिक्षण आहेत, इथल्या ज्या नोकऱ्या आहेत, जे काही इथलं आहे तर सर्वांना एक समान मिळालं पाहिजे, सारखं मिळालं पाहिजे, जेणेकरून आदिवासी जे लोक आहेत, ट्राईब्स जे इथले आहेत, तेही इतरांच्या बरोबरीने स्वाभिमानाने खांद्याला खांदा लावून चालतील आणि या देशाच्या प्रगतीमध्ये तेवढाच हातभार लावतील. या शब्दाने, या आशेने, या अपीलने आजचं माझं बोलणं मी संपवतो. जय जोहार. आणि मॅक्स महाराष्ट्र या चॅनलने मला तुमच्याशी संवाद आज करण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी धन्यवाद म्हणेल. धन्यवाद. जय आदिवासी, जय जोहार. आणि सर्वांना जागतिक मूळ निवासी दिवसाच्या शुभेच्छा नाही देणार, हा दिवस आहे म्हणून एकत्र या.
विचार करा, समाजाची प्रगती करा, समाजाचे बल होईल आणि आपल्या हक्काचे रक्षण होईल असं काहीतरी करा, नाचू नका. एवढं सांगेल. धन्यवाद.